कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विचारांची वारी या आमच्या संत अध्यासनांच्या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत आणि अर्थात इतरही संतांच्या, आणि आपलं असं आपण करूयात या विचार विवेकाच्या वारीमध्ये, विचारांच्या वारीमध्ये, की वेगवेगळ्या संतांनी पंढरपूर, विठ्ठल, वारी याबद्दल काय लिहिलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला एकूण वारकरी संप्रदायाच्या पंढरी विषयक विचारांची बैठक काय होती, वारीचं तात्विक अधिष्ठान काय आहे, ते दैवत कुठल्या प्रकारचं आहे याची एक कल्पना येईल। आणि मी असं ठरवलं की आपण एकनाथ महाराज आणि अर्थात त्यांचे पूर्वज भानुदास महाराज यांच्या अभंगांचा धांडोळा घेत हे शोधण्याचा प्रयत्न करायचा। भानुदास महाराजांचा उल्लेख मी आधीच केलेला आहे। भानुदास महाराज हे वारकरी संप्रदायासाठी फार मोठं नाव आहे, आणि काल मी सांगितलं परवाच्या माझ्या भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये, की पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती विजयनगरच्या राजाने नेली, तर ती परत आणण्याचं काम त्यांनी केलं, आणि याचे प्रतिध्वनी त्यांच्या स्वतःच्या अभंगात सुद्धा आपल्याला दिसतात। तिकडे आपण वळूच यात, पण अगोदर मला त्यांनी काय म्हणून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे विठ्ठलाच्या बद्दल, पंढरीच्या बद्दल, या संबंधीचे काही अभंग आपण पुढे ठेवायचे आहेत मला। ते असं म्हणतायत की परदेशीची वस्तू पंढरीस आली, ते दैवे फाविली पुंडलिका। विठ्ठल हा मुळातला इथला नव्हे, म्हणजे पंढरपूरचा नव्हे, महाराष्ट्रातला नव्हे, तो परदेशाहून इथे आला। म्हणजे ते तुकोबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे द्वारकेचे केणे आले याची ठाया, द्वारकेहून तो इथे आला ना, त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की परदेशाचा आहे आणि तो इथे आला, किंवा परदेश शब्दाचा अगदी वेगळा अर्थ लावायचा झाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून, तर प्रदेश म्हणजे तो या माईक जगातला नाहीच असं म्हणू शकतो आपण, तो परात्पर अशा प्रकारचा ईश्वरच आहे, परब्रह्मच आहे। तर इथे आपल्याला प्रदेश शब्दाचा अधिक व्यापक अर्थ लावता येईल, परंतु आपण कमीत कमी एवढं म्हणू शकतो की तो इथला नव्हता, तो द्वारकेचा होता, आणि द्वारकेवरनं तो कृष्ण इथे आला, आणि ते दैवे फावली पुंडलिका, ती जी वस्तू आहे म्हणजे खुद्द श्रीकृष्ण, तो कोणाला सापडला तर पुंडलिकाला सापडला। देता घेता लाभ बहुतासी झाला, ही वस्तू त्यांनी दिली, घेतली, आणि तिचा व्यवहार इतका वाढला की खूप लोकांना त्याचा फायदा झाला। विसावा जोडला पांडुरंग, न करिता सायास वस्तूची आयती, वैष्णवी बहुती वेटाळली। आता प्रत्यक्षात पुंडलिकाला कदाचित त्यासाठी तप वगैरे करावं लागला असेल, किंवा लोक म्हणतात त्याप्रमाणे आईवडिलांची सेवा करावी लागली असेल, परंतु बाकीच्या वैष्णवांचं काय, बाकीच्यांना म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यांना न करिता सायास वस्तूची आयती, वैष्णवी बहुती वेटाळली, काहीही त्यांना प्रयत्न करावा लागला नाही, सगळ्या वैष्णवांना तो अनायासे सापडला। भानुदास स्वामी कृपेचा सागरू, विठ्ठल कल्पतरू वळला आम्हा। तो जणू काही आमच्यासाठी कल्पतरू आहे आणि तो आमच्याकडे आला, तो कृपेचा सागर आहे, अशा पद्धतीने त्यांचं वर्णन केले। आणि अनेक त्यांचे अशा प्रकारचे अभंग आपल्याला दिसतात। अनादि परब्रह्म जे का परमधाम, ते हे मूर्ती मेघश्याम विटेवरी, जे दुर्लभ तिही लोका, नकळे ब्रह्मादिका, तपे पुंडलिका जोडलासे। दयासी पाहता श्रुती परतल्या नीती नीती, ते हे परब्रह्म मूर्ती विटेवरी, देवा मौन्य पडे श्रुती, वेदा मौन्य पडे श्रुतीशी साकडे, वर्णिता कुवाडे पुराणासी, ज्ञानियांचे ज्ञान जे मुनिजनांचे ध्यान, ते हे परब्रह्म निधान विटेवरी, पुंडलिकाचे आणि तपे जोडीला हात ठेवा, भानुदास देवा सेवा मागे। आता हे पहा, पुंडलिकरायांच्या बद्दल त्यांनी कशा प्रकारे परमात्म्याला इथे आणलं याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत। अनेक कथा म्हणजे पद्मपुराणात आणखी काही असेल, आणखी दुसऱ्या कुठं तरी काहीतरी असेल, लोककथांमध्ये काहीतरी असेल, आणि लोक आपापल्या पद्धतीने त्या कथा सांगत असतात वगैरे वगैरे। अगदी तुम्ही इरावती कर्वे, दुर्गा भागवत अशा लोकांचं जरी साहित्य पाहिलं, राखीव डेअरी, तरी तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, त्यातल्या काही लोककथा आहेत, काही मिथ्य कथा आहेत, बहिणाबाईंचं काही एक वेगळं कदाचित असू शकेल। तर
इथे भानुदास महाराज काय म्हणतायत, म्हणजे सामान्यपणे जी समजूत अशी असते आपली की मातापित्यांची सेवा करत होता आणि ते पाहून कृष्ण इथे आला, म्हणजे परमात्मा इथे आला. इथे मात्र ते वेगळं सांगतायत की पुंडलिक एक मुनी होते, त्यांचा इथे आश्रम होता. तर पुढच्या एका अभंगामध्ये ते असं म्हणतायत की चंद्रभागे तिरी आश्रम पुंडलिकाचा तो 20 तीर्थांचा तीर्थ राव. म्हणजे यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची वर्षण आहे भानुदास महाराजांच्याकडे की जिच्यानुसार पुंडलिक मुनी आहेत. पुंडलिकाला मुनी नामदेवराय यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. पण इथे भानुदास महाराज म्हणतायत की त्यांचा आश्रम आहे पुंडलिकांचा आणि पुंडलिक तिथे तप करत होते. हा एक वेगळ्याच प्रकारचा मुद्दा आहे. ते तप करतायत पुंडलिकाच्या तपे जोडला हात ठेवा भानुदास देवा सेवा मागे. आणि तो एक मुद्दा आहे ना, म्हणजे मला वाटतं मी मागच्या वर्षी हा संपूर्ण एक्सप्लेन केला होता की तीर्थावळीमध्ये सोपन काकांच्या समाधीच्या प्रसंगी एक वेगळी कथा खुद्द देवाने सांगितलेली आहे. पण त्या तपशिलात मी आता जात नाही, कारण ते आपल्या रेकॉर्डवरती म्हणजे युट्यूबवरती तुम्हाला सापडेल. इथे फक्त त्यांनी तपशील दिला नाही, परंतु पुंडलिक राय त्यांचा तिथे आश्रम होता आणि त्या आश्रमात तप करत होते आणि तिथे विठ्ठल ते म्हणतात की ती फावली पुंडलिका, परदेशीची वस्तू तिथे आली आणि त्यांना ती मिळाली. आणि मग अर्थात त्या पंढरीचं आणि त्या पुंडलिकाचं एकूण वर्णन करताना भानुदास महाराजांना जणू असं भरतं येतंय असं दिसतं आपल्याला. धन्य चंद्रभागा तीर स्नान करीती ऋषीश्वर, धन्य धन्य चंद्रभागा मधी पुंडलिक उभा. म्हणजे चंद्रभागा आणि विठ्ठल यांच्यामध्ये पुंडलिक आहेत. आपण पाहू शकता केव्हा इथे देऊळ पुंडलिकाचं. धन्य पद्माळ्याचे पाळी गायी चारील्या गोपाळी, तिकडे गोपाळपूर आहे. एक सरोवर तिथं असल्याचं सांगितलं जातं. ते आत्ता मधल्या काळामध्ये खूप उलथापालथी झाल्या भौगोलिक वगैरे वगैरे. धन्य धन्य वेणू नाद क्रीडा करीतो गोविंद, धन्य धन्य हे नगर भूवैकुंठ पंढरपूर. तर पंढरपूरला भूवैकुंठ पहिल्यांदा जर कुणी म्हटलं असेल तर ते भानुदास महाराजांनी म्हटलेलं आहे. भूवैकुंठ पंढरी असं आपण म्हणत असतो, पण पहिल्यांदा हे नामाभिधान जर कुणी दिलं असेल पंढरीला तर ते भानुदास महाराजांनी दिलेलं आहे. धन्य धन्य हे नगर भूवैकुंठ पंढरपूर अशा प्रकारे. आणि मग तिथं किती सुख आहे पंढरीला, पंढरीचे सुख पाहता अलौकिक वैकुंठ नायक उभा असे. देवाजे दुर्लभ भक्तांशी सुलभ रुक्मिणी वल्लभ उभा विटे, वैष्णवांचा मेळ करती गदारोळ. हा एक परत महत्वाचा मुद्दा आहे की तुकोबांच्या अभंगात सुद्धा शब्द येतो की गदारोळे कसं जिथे जाऊयात तर गदारोळ करत जाऊयात. तर वैष्णव काय करतात, तर वैष्णवांचा मेळ करती गदारोळ. त्या माझे गोपाळ सप्रेमे नाचे, जिकडे पाहे तिकडे होय ब्रह्मानंद. भानुदास आनंदी गात असे. तर भानुदास महाराज खुद्द तिथे आहेत, ते त्या गदारोळामध्ये त्या याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सांगतायत की ते नाचतायत त्या सगळ्या ठिकाणी अशा प्रकारे. आणि मगाशी ज्या अभंगातनं मी ही ओळ उद्धृत केली की चंद्रभागेतील आश्रम पुंडलिकाचा, तो अभंग पहा कसा आहे. पंढरीचे सुख पुंडलिकापासी आले, पंढरीचे सुख पुंडलिकासी झाले, तेनेही वाटिले भक्ता लागी. ते सुख त्यानं सगळ्या भक्तांना वाटलं. अशा प्रकारचं वर्णन इथे आपल्याला दिसतं की भानुदास महाराज हे पंढरीचं आणि पंढरीमधल्या एकूण वातावरणाचं करतात हे साधारणपणे आपल्याला दिसतं. आणि आता आणखीन एक पाहणं कशी एक त्यांनी सांगितलेलं आहे की कसा आहे तो पंढरीचा राणा, कसा आहे विठ्ठल, कसा आहे त्याचा परंपरेशी काय संबंध आहे. म्हणजे तो कृष्णाचा अवतार आहे हे आपण सांगितलं. कृष्ण हा विष्णूच्या दशावतारांपैकी एक ही आपण मानत असतो. दशावतारांची साधारणपणे थिअरी संपूर्ण हिंदू धर्मामध्ये ती प्रचलित आहे. आता ही जी देवता आहे विष्णू, ती मुळात कोण आहे, तर तीच मुळात ब्रह्मस्वरूप आहे अशी एक व्यापक स्तरावरती मांडणी आपल्याला करता येते. आणि ती बरोबर इथे भानुदास महाराज म्हणतात विठ्ठलाला बघून, जैसा उपनिषदांचा गाभा तैसा विटेवरी उभा. उपनिषदांमध्ये ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्माविषयीचे विचार आहेत. आणि म्हणून उपनिषदांचं सार जेव्हा महर्षी बादरायणांनी सांगितलं तेव्हा त्या गद्यरूप सूत्रात्मक साराला नाव काय दिलं, ब्रह्मसूत्र. ब्रह्मविषयक, ब्रह्म हा ज्यांचा विषय आहे अशी सूत्र. म्हणजेच काय, त्यात दुसरं एक त्याला नाव आहे वेदांत. उपनिषदांना आपण वेदांत असं म्हणतो का, तर
वेदांचं सगळं सार उपनिषदांच्या मध्ये आलं, म्हणजे वेदांचा अंतिम निष्कर्ष असं म्हणता येईल. किंवा आणखीन दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे खरं तर वेदांच्या मध्ये उपनिषदे शेवटी येतात, म्हणून त्याही अर्थाने वेदांचा अंतिम भाग म्हणून आपण बघू शकतो. पण ती उपनिषदं त्यांचं सार कुठल्या एका शब्दात सांगता येईल? ब्रह्म. ब्रह्मण हा सूचकानी पदानी अशी त्या उपनिषदांमध्ये आहेत. आणि त्या उपनिषदांचा गाभा म्हणजे खुद्द परब्रह्म ते इथे उभं आहे. तर हे ब्रह्म गोठून इथे उभं आहे असं मला वाटतं तुकोबांच्या एका अभंगामध्ये किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये आहे की ते गोठलेलं ब्रह्म आहे, म्हणजे असं कॉन्सन्ट्रेट होऊन मूर्तिरूपानं इथे उभं आहे असं संत म्हणतात. उपनिषदांचा गाभा तैसा विटेवरी उभा, अंगीची या दिव्य प्रभा धवळले विश्व वगैरे वगैरे. आणि मग बाकीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. काय केलेलं आहे की दोन्ही करकटी पितांबर माळ गाठी, पितांबर नेसलेले आहे, माळ वैजयंती कंठी कौस्तुभ धडके, हे विठ्ठलाचं वर्णन आहे. त्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मुनी आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. आता वैजयंती माळ म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल अनेक लोकांनी काही तुम्हाला सापडतं. पण एक तुम्हाला सांगतो, वैजयंती माळ ही 6 मण्यांची माळ आहे, 6 रत्नांची माळ आहे. आणि ती रत्न वेगवेगळी आहेत, अतिशय त्याला आपण प्रिशियस म्हणतो अशा प्रकारची ती माळ आहे. आणि ती विष्णूच्या गळ्यामध्ये असते. आता याची संगती तुम्हाला कुठे सापडेल बघा, महाभारतामध्ये कथा आहे, फार महत्वाची कथा आहे महाभारतामध्ये, की कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं आणि त्या युद्धामध्ये भारतातले बहुतेक सगळे राजे सामील झाले होते. कोणाचा तरी पक्ष घेणं भाग पडलं राजांना, म्हणजे ते महायुद्ध होतं एक प्रकारचं. तर अशा प्रकारे काही राजे मात्र नव्हते, म्हणजे उदाहरणार्थ बलराम नव्हता, बलरामाने निघून गेला, म्हटलं मला काय हे युद्ध बघवत नाही. आणि दुसरा जो यादव महाराष्ट्रातला यादव राजा एक प्रकारचा रुक्मी, तो विदर्भाचा राजा होता, रुक्मिणीचा भाऊ, तो दुर्योधनाकडे गेला चक्क. पण गंमत अशी आहे की दुर्योधनाने त्याला हाकलून दिला की तू काय माझ्याकडे येऊ नकोस. ओके, हे वेगळ्या गमतीचे गोष्टी ते आपण सोडून देऊ. पण महाभारताच्या युद्धामध्ये एक आसाम म्हणजे कामरूपचा राजा होता, त्याचं नाव भगदत्त, आणि नरकासुराचा तो मुलगा, आणि तो खूप त्याच्याकडं सैन्यदळ होतं आणि हत्ती होते मुख्य म्हणजे. आता तुम्हाला कल्पना आहे की आसामच्या भागामध्ये पावसाळा वगैरे खूप जंगल असतात, तिथे हत्ती असतात, अजूनही आहेत. तर तो सगळा त्याचा हत्ती दळ वगैरे घेऊन, गजदळ घेऊन इथे आला आणि आल्यानंतर तो सामील झाला कौरवांच्या पक्षामध्ये. आणि तो स्वतः हत्तीवरती बसून युद्ध करायचा. आणि त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की तो त्या काळामध्ये अत्यंत वयोवृद्ध झाला होता, भीष्माचार्यांपेक्षा देखील कदाचित त्याचं वय जास्त असेल. आणि वृद्धाप काळामुळं त्याच्या कपाळाची जी त्वचा असते ना ती अशी खाली लोंबली होती आणि ती अशी डोळ्यावरती यायची आणि त्याला काही असं दिसेनासं व्हायचं डोळ्यावरती आली तर तो काय करायचा, तो पट्टी बांधायचा ती त्वचा अशी वरती घेऊन की आपल्याला असं अचानक ते खाली येऊन त्रास वगैरे होऊ नये, म्हणजे काहीतरी दिसेनासं झालं असं होऊ नये म्हणून वगैरे वगैरे. आणि युद्धात तर ते फारच आवश्यक होतं. तर असा हा भगदत्त. आता एकदा युद्धामध्ये भगदत्त आणि अर्जुन समोरासमोर आले. अर्जुनाच्या रथाचा सारथी म्हणजे कृष्ण, समोर भगदत्त आला हत्तीवरून, आणि मग ते एकमेकांच्यावरती बाण वगैरे सोडायला लागले. तर भगदत्ताकडे एक शक्ती होती, एक अस्त्र होतं एक प्रकारचं. शक्ती म्हणजे एक प्रकारचं अस्त्र आहे. तर ती शक्ती, तिचं नाव होतं वैष्णवी शक्ती. तर ती त्यानं अर्जुनावरती फेकली आणि ते इतकं अमोघ शस्त्र होतं की ज्याला ते लागेल तो मेलाच, समजा तो जगूच शकत नाही. मग हे कृष्णाने पाहिलं की आता अर्जुनाच्या अंगावरती शक्ती येते आणि जर ती अर्जुनाला लागली तर अर्जुनाचं काही खरं नाही. म्हणून कृष्ण स्वतः उभा राहिला आणि ती शक्ती म्हणजे त्याने काय केलं होतं, कशी टाकली होती, हत्तीचा अंकुश असतो की नाही, हत्तीला मारायचा चालवताना नियंत्रित करणं, तर ते त्याला हत्यार, त्याला अंकुश म्हणतात. त्या अंकुश मंतरला त्या वैष्णवास्त्रानं, त्या शक्तीनं आणि फेकली आणि कृष्ण असा उभा राहिला एकदम. आणि कृष्णानं तो जो अंकुश होता तो आपल्या छातीवरती झेलला आणि छातीवरती झेलला असं लोकांना वाटलं की अरे हा अर्जुनाला वाचवण्याच्या नादामध्ये स्वतः गेला की काय. पण गंमत अशी झाली की त्या अंकुशाची म्हणजे वैष्णवास्त्राची तिथे वैजयंती माळा झाली, कारण कृष्ण विष्णू होता, विष्णूचा अवतार होता. तर नेहमीप्रमाणे अर्जुन डाफारला कृष्णावरती, अरे काय आपलं असं ठरलंय की तू काय मध्ये
गडबड करायची नाही, भाग घ्यायचा नाही, हस्तक्षेप करायचा नाही, तू शस्त्र धरणार नव्हता, हे काय केलंस तू? तर कृष्णाने त्याच्या पद्धतीने, मी कुठे काय केलं म्हटलं, मी फक्त उभा राहिलो, मी काय आता शस्त्र वगैरे धरलं का? नाही धरलं. आणि मग कृष्णाने सांगितलं की अरे बाबा, ही वैष्णवी शक्ती आहे, वैष्णवास्त्र आहे, आणि त्यानं तो अंकुश अभिमंत्रित करून त्यांनी फेकला होता, आणि तो फक्त मीच अडवू शकतो, कुणी अडवू शकत नाही. तर अशी ती वैजयंतीमाळ आहे. म्हणजे खूप वेळा तुम्हाला ऐकू येतं की संतांच्या त्याच्यामध्ये उल्लेख आहे, कीर्तनकार सुद्धा सांगतात की वैजयंतीमाळा, पण नेमकी काय माहित नाही ना कोणाला. तर त्या वैजयंतीमाळ्यामध्ये 6 मणी होते, आणि ती अशा प्रकारे विष्णूची, म्हणून कृष्णाची, आणि म्हणून विठ्ठलाच्या गळ्यातली माळ आहे. तर त्याचा उल्लेख, त्या माळेचा उल्लेख भानुदास महाराज करतात. ही माळ वैजयंती कंठी कौस्तुभ दळकी कौस्तुभा मणी आहे, कंठी कौस्तुभ मणी विराजित, अशा प्रकारे हे सगळं सांगता येतं. पुरुषांचा गाभा, आणि हाच कृष्ण आहे म्हणून लगेच पुढे इसवीची वर होतात. कल्पद्रुम छत्राकार, तळी त्रिभंगी बिडार, मुरली वाजवी मधुर श्रुती अनुरागे. मग त्यांना ताबडतोब की अरे हे कोण आहे नेमकं दैवत मुळातलं? तर तो कृष्ण आहे. विणूचेने गोडपणे, पवन पांगुळला तेने, तोही निवे एक गुणे अमृतदारी. अहो लेणियाचे लेणे, नाद सुखासी पै उणे, विश्व बोधिले येणे गोपाळ वेशे. पुंडलिकाचे निभावे, श्री विठ्ठल येणे नावे, भानुदास म्हणे दैवे जोडले आम्हा. हे जे ब्रह्म आहे, उपनिषदांचा गाभा आहे, तो आम्हाला अशा प्रकारे दैवानं लाभला, असं असं भानुदास महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतायत. म्हणजे पांडुरंगाचं वर्णन आणि पांडुरंगाचा संबंध कसा पोचतो या सगळ्या गोष्टींशी, हे अतिशय चांगल्या रीतीनं आपल्याला भानुदास महाराजांनी सांगितलेलं दिसतं. हे आपल्याला सांगायला पाहिजे. असो, तर आणखीनही तुम्हाला खूप वर्णन त्यांचं सापडेल, पण आपल्याला एक मुद्दा पाहायचा आहे की प्रत्यक्ष भानुदास महाराजांनी नेमकं जे मी म्हणालो काल योगदान त्यांचं कोणतं, की विठ्ठलाला परत आणणं, ते आपण शेवटी पाहणार आहोत. पण आणखी एका गोष्टीसाठी भानुदास महाराज प्रसिद्ध आहेत, आणि भानुदास महाराजांचे जे काही अभंग कीर्तनकार आपल्या कीर्तनात घेतात, त्यामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे, ज्याला एकनिष्ठ म्हणतो आपण. की भक्ताचं वैशिष्ट्य काय? निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव, निर्धार, आणि तो निर्धार कसा असतो हे तुम्हाला भानुदास महाराजांच्या अभंगावरून कळेल. भानुदास महाराज म्हणतात, जई आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवा नळ त्रिभुवन खाये, तरी तुझीच वास पाहेगा विठोबा, नकरी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. बघा, की काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही, कितीही संकट आली, हे ते निर्धाराने सांगताय. सप्त सागर एकवट होती, जय हे विरुणी जाय क्षिती, पंचमहाभूते प्रळय पावती, परी मी तुझाची सांगाती का विठोबा. भरतैसे वरपडो भारी, नाम न संडो नटळो निर्धारी, दैसी प्रतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठ्ठला. तर हे अशा पद्धतीने आपला एकनिष्ठ भाव या पद्धतीने अतिशय स्पष्ट शब्दामध्ये भानुदास महाराज व्यक्त करतायत असं आपल्याला दिसतं. ही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता मुद्दा कोणता आहे की आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. भानुदास महाराजांच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की ते लिहित असताना, अभंग रचत असताना प्रत्यक्ष देव तिथे यायचा पाहायला, आणि याचा उल्लेख एकदा भानुदास महाराजांच्या अभंगात सापडतो आणि एकदा एकनाथ महाराजांच्या अभंगात सुद्धा सापडतो. काय म्हणतायत भानुदास महाराज की ते असे लिहितायत अभंग, रात्रीची वेळ आहे, आणि ते पाहण्यासाठी पांडुरंग आलेत, आणि कसे आले तर घोंगडं पांघरून आले, की आपण निघालेलो आहोत, आपण कोण आहोत ते कोणाला कळू नये, दिसू नये. जाडीचे घोंगडे एवढे राती, कानीचे कुंडले करी जगा ज्योती. पण ते कानाची जी कुंडले आहेत ना, ते झाकायचं विसरून गेले, आणि त्यांचा प्रकाश पडायला लागला. भानुदास महाराज सांगतायत, ओळखीला ओळखीला खुना, ओळला माये पंढरीचा राणा. त्याला मी ओळखलं बरोबर कोण आलाय तो. घोंगडी पांघरून आला, पण हा स्वतः विठ्ठलच आहे. होय न होय ऐसा संशय गमला, निर्धारिता विश्वव्यापक देखिला. आणि शेवट असा करताय, समारोप करताय की हृदय मंदिरी दाटून धरावा, ही कुण सांगे भानुदास देवा. तेव्हा अशा प्रकारे ते आलेले असतात, निश्चितपणे आलेले असतात.
आणि इथे मात्र आता एकनाथ महाराजांच्या मध्ये याचं अधिक स्पष्टीकरण सापडतं. हा खरं तर एकनाथ महाराजांचा अभंग आहे म्हटलं तर, आणि तो कदाचित चुकून भावदासांच्या नावावरती इकडे गाथेमध्ये पडलेला आहे त्या सेक्शनमध्ये. हे बा, वंदू भानुदास आता जो का पिता महाचा पिता, दयाचा वंश भगवंता झाला सर्वथा प्रिय कर. हे एकनाथ महाराज सांगतात की ते माझ्या पितामहाचे पिता आहेत, जेने बाळपणी आराधिला भानू, सूर्याची उपासना करायची, स्वय झाला चितभानू, जिंकोनी मानाभिमानू, भगवत पावनू स्वय झाला. आणि पुढचा मुद्दा बघा आता, जयाची पदबंध व्युत्पत्ती, पाहो आली श्री विठ्ठल मूर्ती, कानीची कुंडले ढाळ देती, रातोत्पलाची पदी. तो जो भानुदास महाराजांनी स्वतः उल्लेख केलाय की विठ्ठल घोंगडी पांघरून आला ते पाहायला, त्याचाच उल्लेख इथे एकनाथ महाराजांनी केलेला आहे. काय उल्लेख केलेला आहे बघा आता, की दयाची पदबंध व्युत्पत्ती, पाहो आली श्री विठ्ठल मूर्ती, कानीची कुंडले ढाळ देती, रातोत्पलाची पदी. त्या कुंडलांचा प्रकाश फाकला आणि लक्षात आलं लोकांच्या की अरे हे स्वतः विठ्ठलच या ठिकाणी आलेले आहेत. हा आणखीन एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगावासा वाटतो. आणखीन काही गोष्टी आपल्याला सांगाव्याशा वाटतात आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द विठ्ठल तिकडे विजयनगरला नेला गेला ही मूर्ती आणि भानुदासांनी परत आली, याचे प्रतिध्वनी, याचा पुरावा म्हटलं तरी चालेल, हा भानुदास महाराजांच्या अभंगामध्ये. तो अभंग मी आपल्या पुढे ठेवतो आणि समारोप करतो आजच्या माझ्या या व्याख्यानाचा. काय म्हणतायत भानुदास महाराज, चंद्रभागे तिरी उभा विटेवरी, विठ्ठल राज्य करी पंढरी आहे. पंढरीत विठ्ठल राज्य करताय. रुद्धी सिद्धी धृती ओळंगती परिवार, न साहती अवसर ब्रह्मादिका, सांडोनी तितुले यथा बिजे केले, कवने चाळविले कानडे असे. हे सगळं सांडून, हे इथलं सगळं वैभव सोडून, इथलं राज्य सोडून कुणी त्यांना बोलावलं विठ्ठलाला आणि गेला तो तिकडे कुठेतरी, हे सांगतात भानुदास महाराज. कवने चाळविले. मग पुढचं आणखीन सांगतायत की उष्णोदक मार्जन, सुगंध चर्चन, भिवराज चंद्रभागे पाट वाहे. या सगळ्या त्यांचे जे दिवसभराचे जे उपचार आहेत विठ्ठलाचे, अगदी पहाटे उठल्यापासून म्हणजे काकड्यापासून तर शेजारती होईपर्यंत काय काय त्या ठिकाणी असतं त्याचा उल्लेख ते करतायत. रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका, कामारी अनेका इति सवे, कनकाचे परियेळी, रत्नाचे दीपक, सुंदर श्रीमुख ओवाळीती, संत भागवत. पण काय झालं, हे सगळं त्याला अचानक त्या राजाने तिकडे नेलं, कुणी बोलवलं त्याला. म्हणून काय झालं, तो गेल्यानंतर सगळे लोक बघतात, येणारे आषाढीला कार्तिकीला, तरी विठ्ठल कुठे, ज्याची वारी करण्यासाठी आपण इथपर्यंत येतो तोच विटेवरती नाही. संत भागवत सकळ पारुशले, निशब्द होऊन ठेले तुझं विना. ते म्हणतायत की अरे हे सगळे संत भागवत धर्माचे लोक काय झालं, सगळं पारुशले, निशब्द होऊन ठेले तुझं विन, रुक्माबाई झालीसे उदास, पुंडलिकाच्या जीवास पुढले मौन. सगळी पंढरी अशा प्रकारे मौन झाली, शोकमग्न झाली. आणि एसी तरी येई पंढरीच्या राया, आगा कृपावर या पांडुरंगा, धन्य पंढरपूर विश्रांती माहेर, धन्य भीमातील वाळूवंट. भानुदास म्हणे चला अमावसवे, वाचा ऋण देवे आठवावे. म्हणजे भानुदास महाराज तिकडे गेलेले आहेत विजयनगरला आणि तिथल्या विठ्ठलाला हे सांगतायत, साकडं घालतायत की अरे बाबा तू चल पंढरीला चल, पंढरीची अवस्था फार वाईट आहे. पुंडलिक असेल, रुक्मादेवी असतील, संत असतील, भागवत असतील, ते सगळी तुझी आठवण काढतात, त्यांना तुझ्या तू करमत नाही, तेव्हा तू तिथे ये. अशी ती साधारणपणे त्यांची विनवणी विठ्ठलाला आहे. म्हणजे ते हा अभंग त्यांनी तिकडे जाऊन रचलेला आहे खुद्द विजयनगरमध्ये. आणि कथा माझ्या समजुतीप्रमाणे पुढे अशी जाते की ते त्याला भेटायला गेले, त्याला असं त्यांनी साकडं घातलं, कदाचित वेळ वगैरे झाला असेल आणि मग विठ्ठलाने आपल्या शाल किंवा जे काय असेल गळ्यातलं ते त्यांना पांघरलं, थंडीचा कदाचित काळ असेल, आणि ते बाहेर गेले. आणि हे देवाचं कुठे गेलं म्हणून लोक त्यांना शोधित आले आणि यांच्याकडं सापडलं, ते यांना पकडलं आणि राजाकडं नेलं. आणि राजाने विचारलं की ही चोरी तुम्ही कशी काय केली, तर ते म्हटलं चोरी बिरी नाही केली, मी तिथे आलो होतो, देवाने माझ्या गळ्यात घातलं, माझ्या लक्षात पण नाही आलं. मग असे कोण तुम्ही? मग त्यांनी आपला परिचय सांगितला, तुम्ही इथं कशासाठी आलात, तर ते त्यांनी सांगितलं की भगवंतांची मूर्ती न्यायला मी परत आलेलो आहे. आणि मग अर्थात साहजिकपणे भगवंताचाही कौल विचारण्यात आला असेल की बाबा
तुला कुठे थांबायचंय, विजयनगरला थांबायचंय की तिकडे पंढरपूरला परत जायचंय. आणि अर्थात विठ्ठलाला हे सगळं समजल्यानंतर त्यांनी पंढरपूरला जायचा कौल दिला असणार. आणि त्याप्रमाणे भगवंताची ती मूर्ती, विठ्ठलाची ती मूर्ती घेऊन भानुदास महाराज परत पंढरपूरला आले. आणि मग त्या सगळ्या वारकऱ्यांचा, भागवत धर्मियांचा जीव भांड्यात पडला आणि पंढरीची वारी परत पंढरपूरला पूर्ववत सुरू झाली. धन्यवाद.